हॅलो, वेलकम टू अवर चॅनल द ग्लॅम ज्वेलरी हँडमेड क्रिएशन. तर आपण गुढीपाडवा स्पेशल सेट पाहतोय. तर हा सेट आहे त्यातला 2 नंबरचा. तर तुम्ही बघताय अतिशय सुंदर असा सेट आज आपण बनवणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहेत राईस बीड्स, राऊंड शेपचे पर्ल्स आणि आपल्याला गोल्डन MM चे 0 MM चे मनी, 0.3 ची वायर आणि हे टूल्स. तर हे आपण बनवण्यासाठी रेशो घेतलेला आहे 9-9. इथं आपण रेशो चेंज केलेला आहे. 9 फ्लॉवर्स, 9 खालच्या राईस बीड्सचा बेस, राऊंड शेपचे पण 9 आणि वरचे जे घेतलेले आहेत ते 11 आपण घेणार आहोत. तर आपण सुरुवात करतानाच नेहमी जसे बीड लॉक करतो तसं आपण करणार आहोत. राईस बीड्स घेणार आहोत, त्यामध्ये गोल्डन बीड ॲड करणार आहोत आणि त्यानंतर ते लॉक करणार आहोत. तर असे आपण जवळजवळ 9 राईस बीड्स घेणार आहोत, ज्यातून आपला बनणार आहे बेस. आणि हे आपण सिंपल आणि एलिगंट असे चोकर बनवणार आहोत. त्यामुळे आपण हे छोटं न बनवता थोडंसं स्टायलिश आणि आय कॅप्चर बनवण्यासाठी आपण त्याची साईज घेतलेला आहे 9-9 रेशो. त्यामुळे हे फ्लॉवर अगदी भरीव आणि मधला जो स्टोन आपण ज्या दरवेळेस 4 MM चा घेतो ते ह्यावेळेस मी 8 MM चा घेतलेला आहे, जेणेकरून आपली बघता क्षणी नजर त्या फ्लॉवरवरती गेली पाहिजे. मिनिमाइज ज्यांना खूप असं भरगच्च ज्वेलरी घालायची अजिबात आवड नसते त्यांच्यासाठी हा परफेक्ट लुक आहे गुढीपाडव्यासाठी. तर तुम्हाला ह्यासाठी काही साहित्य लागणार आहे. ते साहित्य मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची सगळ्याची लिंक दिलेली आहे, त्यातून तुम्ही ते घेऊ शकता, परचेस करू शकता. आणि दुसरी गोष्ट, ज्यांना ज्वेलरी बनवण्याचा खूप कंटाळा आलेला आहे किंवा आता सध्या त्यांच्याजवळ अजिबात टाईम नाही, तर हा सेट आपल्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे. तिथे जाऊन तुम्ही तो परचेस करू शकता. जरी सध्या तो शो ऑफ नाही झाला तरी ह्या 2 दिवसात नक्की तो तुम्हाला दिसेल. तर सगळ्यांना सांगायचं हेच की आपण ज्वेलरी शिकतोय, तर असाच एक मोठा लॉंग व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येते. त्यामध्ये आपण सगळे ज्वेलरी मोगराच्या कोर्स आहे, तो मोगराचा कोर्स आपण पूर्ण केलेला आहे. तर तो मी लवकरच अपलोड करेल. तर तुम्ही बघताय की आपण फ्लॉवर बेस बनवून घेतलेला आहे आणि हा फ्लॉवर बेस अतिशय महत्त्वाचा आहे. एकात एक आपण पेटल अडकवणार आहोत, जेणेकरून आपल्या फ्लॉवरला सुंदर असा लूप जे म्हणतो आपण ते लूप व्यवस्थित मधलं लूप राऊंड शेपचं येणार आहे आणि लूक जो आहे फ्लॉवरचा तो अगदी स्टेबल दिसणार आहे, की जेणेकरून फ्लॉवरकडे बघताना आपण फ्लॉवर अगदी छान असं दिसेल. तर हा पहिला बेस आला. आता आपण ह्यानंतरचा घेतोय राऊंड पर्ल्सचा. त्याची ही प्रोसेस आपण तशीच सेम करणार आहोत. तर आपण फक्त चोकर घालून चालणार नाही. चोकर, इयरिंग्स हा व्हिडिओ आहे, पण आपल्याला त्यावरती मॅचिंग मंगळसूत्र पण हवंच आहे ना. मग त्याचा व्हिडिओ नाही टाकून कसं चालेल. तर आपण ही बँगल्सचा तर आपल्याला तोही व्हिडिओ येणार आहे लवकरच. थोडे एक्झामचा पिरियड चालू आहे CBSEचा, त्याच्यामुळे वेळ लागतोय मला, पण मी हळूहळू अपलोड करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर आता कालच वुमन्स डे झाला, तर त्या वुमन्स डे विषयी काय सांगताल तुम्ही? कोणी काय काय केलं, काय बिल्डअप केलं किंवा कोणतं स्किल नवीन शिकलं, तुम्ही कशाबद्दल विचार केलात, काही कसा सेलिब्रेट करा, ते नक्की मला कमेंट करून कळवा. नक्की तुम्ही मला कमेंट करून कळवा. तर माझ्या वाचण्यात एक पॉडकास्ट आला होता, म्हणजे ऐकण्यात एक पॉडकास्ट आला होता. त्यामध्ये अतिशय सुंदर अशी टॅगलाईनच त्यांची होती व्हिडिओची, ही गृहिणी बिझनेस वुमन बनू शकते का. तर त्यांनी इतकं सुंदर असं त्यामध्ये पॉडकास्टमध्ये सांगितलेलं आहे. चैत्रा मॅम आहे, चाय पे चर्चा असा त्यांचा शो असतो. तर ह्या पॉडकास्ट जो आहे त्या आपल्या ज्योतिताईंनी केलेला आहे. तर तुम्हाला तो पॉडकास्ट ऐकायचा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा, मी त्याची लिंक तुम्हाला शेअर करेल. हे काही स्पॉन्सर व्हिडिओ वगैरे नाही आहे त्या पॉडकास्टला, फक्त एक गृहिणी बिझनेस वुमन बनू शकते का ह्याचं उत्तर त्यांनी अतिशय सुंदर असं दिलेलं आहे. की आपल्या सगळ्यांना असं वाटत असतं की मला कोणी सपोर्ट करत नाही आहे, माझा कोणी विचार करत नाही आहे, मला खूप सारी स्वप्न आहेत, पण त्यासाठी कोणीच काही करत नाही आहे. तर मी तुम्हाला अगदी सुरुवातीपासूनही सांगत होते ना, आत्ताही सांगते, कोणी काय करावं
ह्यापेक्षा आपण स्वतःसाठी काय करतोय ह्याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे. खूप साऱ्या महिला अशा आहेत की ज्यांना असं वाटतं की आपण काहीतरी नवीन केलं पाहिजे, आपण स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे. मुलं, घर ह्या सगळ्यात न अडकता आपण स्वतःसाठी काहीतरी केलं पाहिजे याचा विचार ज्यावेळेस मनात येतो त्यावेळेस त्यांचं पहिलं बोट जातं घरी. पहिलं बोट जातं नवऱ्याकडं म्हणा किंवा मुलांकडंच म्हणा की ते काय करतात माझ्यासाठी. मी तुम्हाला सगळ्यांना सांगते, जर तुम्हाला स्वतः काय करायचं असेल तर तुम्ही स्वतः ती सुरुवात करा. हळूहळू त्यांना हळूहळू का होईना त्यांना तुमच्यातली तन्मयता कळेल की तुम्हाला त्यांची जी तळमळ चालली आहे तुमची हे सगळं करण्यासाठी ती हळूहळू करेल. फर्स्ट प्रायोरिटी आपली ही फॅमिलीच राहणार आहे, मुलंच राहणार आहे. ते सगळं सांभाळून तुम्ही स्वतःसाठी जर 2 तास काढले, मी सांगते की तुम्ही पटवून देण्यापेक्षा स्वतः करून दाखवा. एखादी गोष्ट करून दाखवा. फार काही मला हे करायचं आहे ते करायचं ह्या भानगडीत पडू नका. छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही ट्राय करा. आणि जर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी ट्राय केल्या तरच मला असं वाटतंय की नक्कीच तुम्ही स्वतःसाठी काहीतरी करताय ह्याचं समाधानही तुम्हाला समाधानही तुम्हाला मिळेल. आणि साधी गोष्ट असते हो, 30-35 नंतर ना आपलं हळूहळू वजन वाढलेलं असतं. ते एवढं वजन वाढत जातं आपण तरी म्हणतो नाही ठीक आहे हार्मोन्स चेंज आहे, मला वजन कमी करायचं आहे, हे करायचं. एकदम छोटी बेसिक गोष्ट आहे. मी म्हणते वजन कमी करणं ही बेसिक गोष्ट आहे जी की आपल्याला अजिबात जमत नाही आणि आपण ती करू आधी स्वतःसाठी करू म्हणून आपण ती पुढे ढकललं. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्याची सुरुवात करा. खूप मोठं मी यूट्यूब चॅनल चालू केला होता त्यावेळेस अक्षरशः मी तुम्हाला सांगते 100 सबस्क्रायबर व्हायला सुद्धा मला सगळ्यांना विचारावं लागत होतं, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पाहुणे रावळे झाले, 70 ते 80 पाहुणे रावळे झाले, मैत्रिणी झाल्यानंतरचे सबस्क्रायबर वाढवणं जवळजवळ हा स्ट्रगल. 169 सबस्क्रायबर 1 वर्षामध्ये माझे तसेच राहिले होते. हा स्ट्रगल आहे आणि की ती प्रोसेस आहे, ती प्रोसेस तुम्ही एन्जॉय करा. म्हणजे हो ठीक आहे, सगळ्यांना असं वाटतं की नाही मला बिझनेस वुमन बनायचं आहे, खूप मोठं व्हायचं आहे. पण हे सगळं करत असताना ती जी प्रोसेस आहे ती फॉलो करायची आहे आपल्याला. ती प्रोसेसचा आनंद आपल्याला घ्यायचा आहे. कोणत्याही यशाचं पीक नाही आहे हो, जी ती प्रोसेस आहे ना त्या प्रोसेसला खूप महत्त्व आहे. मी त्या 1 वर्षावर 169 सबस्क्रायबर मी हा चॅनल चालवला. 2 वर्ष गेले. हा आपल्या चॅनलला आज 3रं वर्ष आहे. त्यावेळेस कुठं आपले 1890 सबस्क्रायबर जरी झाले असले तरीही आपलं चॅनल अजून मॉनिटाईज झालेलं नाही आहे. हा सगळा स्ट्रगल आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला अजून सगळ्यांना सांगते की हा स्ट्रगल आपल्याला एन्जॉय करत हे सगळं करायचं आहे. त्याच्यामुळे मी आणखी सांगेल तुम्ही कोणतंही काम करा पण अगदी ते मनापासून जे तुम्हाला आवडतंय ते काम करा आणि निश्चित तुम्हाला याचं फळ मिळेल. तर हा एक ज्वेलरी शिकवता सहज महिला दिन होता काल, त्यामुळे हा विषय निघाला. तर त्याबद्दल असो तर तुम्ही बघतायतच गप्पा मारत आपली दोन्ही फ्लॉवर्स बनवलेली आहेत कारण आपल्याला लागणार होते 3 फ्लॉवर्स. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे तर इथं आपण 22 गेजची वायर घेतलेली आहे आणि 22 गेजची वायरला आपण हे फ्लॉवर अटॅच करणार आहोत 0.3च्या वायरने. तर पहिलं फ्लॉवर मी अटॅच करून पाहिलं होतं की ते कसं होते आणि तुमच्यासोबत मी हे 2 फ्लॉवर्स अटॅच करणार आहेत. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे, एक लक्षात ठेवा, खालचं जो आपले पल्सचं बीड आहे, खालचा जो राईस बीड आहे त्यालाच आपण ते अटॅच करायचं आहे आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीनं ते एका साईडून झालं की आपण दुसऱ्या साईडने ते पॅक करू शकता. तुम्ही बघताय आणि खूप इझी प्रोसेस आहे जी आपण मागच्याही आपल्या बऱ्याचशाच व्हिडिओमध्ये आपण ती पाहिलेली आहे. तर ह्या साईडने पॅक झाल्यानंतर आपण इकडच्या साईडने लूप घेऊन ते तारे खालनं किंवा वायर खालून आपण ते पॅक करून घेणार आहोत. आणि अतिशय असं घट्ट पॅक होतं ते, त्याच्यामुळे तुम्ही अजिबात हेजिटेट होऊ नका की ते कसं होणार आणि काय होणार म्हणून. तर अशाच पद्धतीने आपण हे 3रंही फ्लॉवर त्याला पॅक करणार आहोत. तर हे पॅक करून झाल्यानंतर ह्याला 2 ऑप्शन्स आहेत. तुम्ही हे पेंडन म्हणून वापरू शकता पण मी हे पाईपमध्ये घेतलेले आहे कारण मला स्वतःला पाईपचे ज्वेलरीज फार आवडतात
आणि हा सेट मी केला तो अगदी माझ्या स्वखुशीने केलेला आहे. हा सेट कोणत्या ऑर्डरचा नाही आहे. तर मला हा मोगरा पॅटर्न हा फार आवडतो आणि ह्या गुढीपाडव्याला मलाही सुंदर असा सेट घालायचा आहे, म्हणून हा सेट खरं बनवलेला आहे. तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला हा सेट कसा वाटला आणि ह्या गुढीपाडव्याला तुम्ही कोणती ज्वेलरी घालणार आहात जे तुम्ही स्वतः बनवलेली असेल. आणि या पाडव्याला नक्की तुम्ही तुमचे फोटो, तुमच्या ज्वेलरीचे फोटो आपल्या चॅनलवरती कम्युनिटी पोस्टमध्ये नक्की पोस्ट करा. तर तुम्ही बघताय आपण अगदी व्यवस्थितरित्या हे पॅक करून घेतलेले आहेत आणि हे 3 फ्लॉवर अतिशय सुंदर असे पॅक करून झालेले आहेत. तर ही एक्स्ट्राची वायर आहे, त्यामध्ये आपण आता काय करणार आहोत, बकुळा बीड किंवा खरबुजा बीड्स आहेत त्याचाच वापर करणार आहोत. कारण ते 1 ग्रॅम पॉलिश मायक्रोमधून असतात, त्याचं पॉलिश शक्यतो लवकर जात नाही जात म्हणलं तरी चालेल. तर त्यासाठी आपण हे बीड्स घेणार आहोत. जवळजवळ हे आपल्याला 8 लागतात साधारणतः. 4 लागतात. तर 1 mm हा घेतलेला आहे. हे लॉकिंगसाठी आपण वापरतो. लॉक करायचं म्हणजे की खरबुजा बीड्सचं जे होल असतं ते जास्त मोठं असतं, त्यासाठी आपण हे फक्त रॅन्डमली एक सिक्युरिटीसाठी टाकतो की जेणेकरून डायरेक्ट खरबुजा बीडची जी साईज आहे ती हलता कामा नये किंवा ती जास्त वाजता इकडे तिकडे जाता कामा नये, म्हणून आपण हा सेट वापरतोय. तर खरबुजा बीड आपण ॲड केलेला आहे दोन्ही साईडला. तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा हा नेकलेस झालेला आहे आणि अगदी सगळ्यांना घालायला आवडेल असा तो आहे. तर आपण आता हे पाईप ॲड करणार आहोत. तर पाईपची ज्वेलरी कोणाकोणाला आवडते नक्की कमेंट करून कळवा. का मीच एकटी आहे जिला पाईप ज्वेलरी आवडते आणि काय का आवडत नाही त्याचंही रिझन द्या. तर तुम्ही बघताय सुंदर असा हा पाईप आपण घातलेला आहोत. त्यानंतर पुन्हा आपण खरबुजा बीड आणि गोल्डन छोटा बीड असा आपण ते घालून त्याचे लूप बनवणार आहोत. तर तुम्ही माझी वेबसाईट पाहिली का, theglamjewelry.com ही माझी वेबसाईट आहे. तर तुम्ही एकदा वेबसाईटवरती प्रोडक्ट ॲडिंगचं काम चालू आहे. मी पण नवीनच आहे त्याच्यामुळं सगळं प्रोसेस ही चालू आहे. तर ती कशी वाटली त्याच्यावरती तुम्ही जाऊन रिव्ह्यू लिहा की तुम्हाला ते प्रोडक्ट कसे वाटत आहेत, वेबसाईट कशी वाटते, काही सजेशन्स असतील तर नक्की कळवा आणि भरपूर लोकांपर्यंत ते शेअर करण्याचा प्रयत्न करा. आता एक्झाम्समुळे व्हिडिओच्या खरं तर आपला दर व्हिडिओ हा सोमवारीच येण्याचा मी प्रयत्न करत असते, पण काही कारणास्तव आपले व्हिडिओ थोडे उशिरा येत आहेत. व ते भरपूर लोकांना तुम्ही शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या चॅनलला खरंच दाखवून द्या की होम बिझनेस, स्मॉल बिझनेस आहे जे घरातून चालू झालेले आहे ते नक्कीच टॉपला जाऊ शकतात. विदाऊट सपोर्टिव्ह सिस्टीमचा वन मॅन आर्मी आपण म्हणतो तसंच हे सगळं चाललेलं आहे. सगळी प्रोसेस ही एकटीने चाललेली आहे. त्याच्यामुळं मला तुम्हा सगळ्यांचा खूप सारा सपोर्ट हवा आहे आपल्या चॅनलला नंबर 1 चॅनल बनवण्यासाठी. तर तुम्ही बघताय आपण एक छोटंसं लटकन इथं लावणार आहोत. तर त्यासाठी मी तुम्हाला दाखवते की त्याचं सॅम्पल असं असणार आहे की ड्रॉप शेपचं लटकन, 2 साईडला 2 फ्लॉवर कॅप आणि एक 1 mmचं 0.0 mmचं गोल्डन बीड. तर आपण घेतलेली आहे 0.3ची वायर, त्यामध्ये ना आपण ॲड करणार आहोत छोटासा बीड. त्यानंतर दोन्ही एका ह्याच्यातून आपण बीड ॲड करणार, नंतर आपण फ्लॉवर कॅप ॲड करणार. ड्रॉप शेप आहे असा दोन्ही तारेतून तो वर घेणार आणि त्याच्यावरनं फ्लॉवर कॅप आपण त्यामध्ये ॲड करणार. तर हे सुंदर असं लटकन आपलं तयार झालेलं आहे. तर हे लटकन लावायची अगदी सोपी पद्धत, बॅक साईडने लावायचे. जे आपले पेटल आहेत त्या पेटललाच ते पॅक करायचं आहे राईस बीडच्या, त्याच्यामुळं ते लावलेलं अजिबात असं तारा वगैरे त्याच्या दिसणार नाहीत. एक्सेस वायर आहे ती आपण कट करून घेणार आहोत. तुम्ही बघताय हे सुंदर असं आपण जॉईन करून घेतोय. आणि एक्स्ट्राची जी आपली वायर राहणार आहे ती आपण कट करून घेणार आहोत. जिथे कुठे आपल्या एक्स्ट्राच्या वायर राहिलेल्या आहेत जेणेकरून ज्वेलरी बनवताना तर तुम्ही
त्या कट करून घ्या आणि ज्वेलरी झाल्यानंतर एकदा बघा की तो कुठेतरी काही वायर राहिल्या असतील किंवा टोचत असतील, याची काळजी घ्या की आपल्या कस्टमरला कोणताही त्रास झाला नाही पाहिजे, याची काळजी प्रत्येकानेही घेतलीच पाहिजे. तर हे आपण लूप जंप रिंगच्या साहाय्याने आपण हे लावणार आहोत. काहींना बरेच टूल वापरायची सवय असते, पण माझं कसं झालंय, मला ह्या 2 टूल असले की बस मी कोणत्याही प्रकारची ज्वेलरी बनवू शकते. तर जसं काही तुम्हाला आणखी वेगवेगळ्या पद्धतीचे टूल्स पाहायचे असतील किंवा भरपूर अशा टूल्सचा सेट घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जावा. त्यामध्ये खूप सारे त्यामध्ये लिंक दिलेल्या आहेत. काही प्रॉडक्ट टॅग केलेले आहेत. तर तुम्ही टॅग केलेले जे प्रॉडक्ट आहेत ते सिमिलर नेकलेस आहेत, ज्यांना मी पहिल्यापासून म्हणते ज्यांना ज्वेलरी घ्यायची आहे पण करायचं अजिबात इच्छा नाही आहे, त्यांनी तिथून डायरेक्ट परचेस करू शकता. किंवा आपल्या वेबसाईटवरती जा, एक 10-12 ज्वेलरीचे सेट मी अपलोड केलेत, तिथून तुम्ही भन्नाटमध्ये घ्या, ते बघा कसे वाटतायत ते मला सांगा, त्याच्यावर रिव्ह्यू द्या. कारण तुमचा सपोर्ट हा इथपर्यंत घेऊन आला आहे तर नक्कीच मला इथून पुढेही तुम्हीच घेऊन जाताल अशी मला पूर्ण खात्री आहे. आणि तुम्ही बघताय आपला सेट मस्त असा रेडी झालेला आहे आणि अतिशय तो सुंदर बनलेला आहे. हा गुढीपाडव्याला नक्की आपण सगळ्यांनी हा सेट ट्राय करूयात आणि सुंदर असे पिक्चर्स काढूयात आणि आमच्या चॅनलवरती तुम्ही ते कम्युनिटी पोस्टद्वारे पोस्टही करू शकता. तर तुम्हाला काही अडचण असेल बनवताना, काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करून नक्की कळवा. तर ह्यावरती आपण ह्याचे सुंदर असे इयरिंग्सही बनवलेले आहेत. तर नेक्स्ट व्हिडिओ एकतर बँगलचा पार्ट 2 येईल किंवा याच्यावरचं लॉंग मंगळसूत्र, असे 2 व्हिडिओ आपल्याला ऑन दी वे आहेत. ते लवकरात लवकर मी अपलोड करण्याचा प्रयत्न करेल. तर तुम्हाला असा सुंदर सेट जर विकत घ्यायचा असेल तर ग्लॅम ज्वेलरीच्या वेबसाईटला नक्की भेट द्या. त्या वेबसाईटवरती आपले सुंदर ज्वेलरीज अपलोड केलेले आहेत रिजनेबल रेटमध्ये. गुढीपाडव्याची स्पेशल ऑफर ही आपण लावणार आहोत. तर तुम्ही प्लीज तिथे जा, घ्या आणि नक्की रिव्ह्यू द्या आणि धन्यवाद.